खासदार मागील खासदारसुद्धा जसं पाहिजे तसं सोलापुरात लक्ष दिलं नाही. प्रत्येक क्षेत्रात सोलापूरचं नुकसान होत आहे. आणि हे जे खासदार आहेत जोपर्यंत ह्यांना पाडल्याशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही. हे दोन्ही देशमुख आणि खासदार हे दोन्ही पडले पाहिजे. हे दोन्ही पडल्याशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही. जनता त्यांना जागा दाखवायला पाहिजे. टॅलेंट खूप आहे. इथली मुलं खूप हुशार आहेत, इंजिनियर झालेले आहेत, पण त्यांना नोकरी उदरनिर्वाहासाठी पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला जावं लागते. स्मार्ट सिटी असून रस्त्याचा व्यवस्थित अजून निर्वाळा नाही आहे. शेवट कुठलीही जात येऊ दे, पक्ष राहू दे, विकास व्हायला पाहिजे महत्त्वाचा. लक्ष द्या होय म्हणते, एक जण देते एक जण नाही म्हणते. IT शिक्षण, मोठमोठे कंपन्या हे तर सोलापूरला यायला पाहिजे. विकास पाहिजे, तसं झालं नाही. आगामी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे कोणी खासदाराचा उमेदवार थांबणार आहे त्यांच्याकडून सोलापूरकरांना हवा आहे विकास. विकासाच्या मुद्द्यावरच आगामी सोलापूर लोकसभेची निवडणूक होणार आहे. सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी जो कोणी उमेदवार प्रयत्न करेल त्या उमेदवारालाच आम्ही मतदान करणार आहे, अशी एकंदरीत प्रतिक्रिया सोलापूरच्या नागरिक देताना दिसत आहे. कोण आहे जनतेच्या मनातील खासदार या प्रोग्राममध्ये आपण सोलापूरच्या विणकर बागेमध्ये आलेला आहोत आणि या ठिकाणच्या नागरिकांनी सोलापूर लोकसभा निवडणुकीला घेऊन काय प्रतिक्रिया दिली पाहूयात आजच्या या विशेष कार्यक्रमामध्ये. जहूर सैयदसोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर. लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत. हां, बरोबर. तुम्ही जात बघणार, पक्ष बघणार की विकास बघणार? मी विकास बघणार, कारण का सोलापूरचे प्रश्न अनेक आहेत. आता सोलापूर लोकसभा इलेक्शन आता लवकरात लवकर होणार आहे. ठीक आहे, या लोकसभेचा प्रश्न आता काय काय आहे? प्रामुख्याने रेल्वे, नॅशनल हायवे, IT शिक्षण, मोठमोठे कंपन्या हे तर सोलापूरला यायला पाहिजे. विकास पाहिजे, तसं झालं नाही. आता उदाहरणार्थ मी IT सेक्शनचं उदाहरण घेतो. आज आमच्या सोलापूरच्या लोकांना पुण्या मुंबईला सर्व्हिससाठी दर सोमवारी 10-20 हजार लोकांना तिथं शिक्षणासाठी आणि IT नोकरी करण्यासाठी जावं लागतं. पण तेच IT सेक्शन इथं सोलापुरात तर असेल तर आमचं सोलापूरचं सगळं 10,000-20,000 लोक जे पुण्याला मुंबईला जातात ते इथंच घर राहून सोलापुरात IT सेक्शन उघडलं तर कामाला येईल. इथं खासदार खरं म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे आणि इथला खासदार आता असं निवडून यायला पाहिजे की मोठमोठे कंपन्या आणि आज उजनी पिण्याच्या पाण्याला निधी मिळत नाही आणि सेंट्रल रेल्वेचा प्रश्न म्हणा, रेल्वे पण वेळेवर आमचा विकास जसा पाहिजे तसं सोलापुरात झालं नाही. आणि खासदार मागील खासदारसुद्धा जसं पाहिजे तसं सोलापुरात लक्ष दिलं नाही. त्यामुळे अनेक प्रश्न रेंगाळत पडलेले आहेत. बेकारीतसुद्धा वाढ झालेली आहे. कारण का आज सोलापुरात एवढं लोकसंख्या आहे, 12 ते 13 लाख. सिटी आणि ग्रामीण भाग वाढत आहे, परंतु जसं पाहिजे तसं कंपन्या तसं इथं येईना. एक काय वाटतं? खासदारांनी लक्ष द्यायला पाहिजे. राजकीय प्रश्न आहे आणि खासदार आमदार इथं घेऊन यायला पाहिजे. त्यांनी वरनं निधी आणला तरच ना, निधी कंपनी आणला तरच ना. इथं कंपनी यायला तयार नाही. बाकीच्या जिल्ह्यात बघा, लातूर, नांदेड, मुंबई पण सगळंच विकास होत आहे, परंतु आमच्या सोलापूरला मात्र विकास होईना. हेचं कारण खासदार मागच्या केपेला बरोबर लक्ष दिले नाही म्हणून रेंगाळत पडलेला आहे. आणि विकास खरं म्हणजे भरपूर आहे इथं. एक तर कंपन्या येईना, एक तर रोजगार मिळेना आणि एक तर IT सेक्शनमध्ये मोठं सगळीकडे IT सेक्शन आहे. आज हैदराबाद, पुणे, मुंबई, मग सोलापुरात का नको? सोलापुरात IT का नको? हे प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. आणि पिण्याचं पाण्याचं जर असंच झालं तर उजनी पाईपलाईन आज 90 किलोमीटरवरून पाईपलाईन पाणी यायचं, इथं प्यायचं, ते बी फेसाळ पाणी, पिवळं पाणी. आणि त्याला निधी पाहिजे. निधी कोण आणणार? खासदार निवडून आल्यानंतर वरनं दिल्लीतनं मुंबईवरनं पैसे आणायचे, मग निधी उपलब्ध झाल्यानंतर महापालिका देतात, मग विकास करता येतं. इथं महापालिकेचा विकास करा म्हणजे निधी नाही म्हणतात. मग गेले वर्ष 1.5 वर्ष झालं कमी चर्चे. आता तर महापालिका आहे, अजूनही नगरसेवकांची इलेक्शन नाही. हे सगळं कोण करायला पाहिजे? दिल्लीवरून मुंबईवरून आता खासदार इलेक्शन आहे, वरनं पाहिजे. सोलापूरकरांचं नुकसान होत आहे. प्रत्येक क्षेत्रात सोलापूरचं नुकसान होत आहे. बेरोजगार म्हणा की आर्थिक फटका बसत आहे, शेतकऱ्यांचा म्हणा किंवा मार्केटरचा प्रश्न म्हणा. आज प्रत्येक समस्या वाढलेल्या आहेत सोलापुराचं. जसं पाहिजे तसं विकास झालं नाही. जसं इतर राज्यात, इतर जिल्ह्यात, तसं इतर देशात झालेलं आहे, तसं इथं विकास म्हणावं तसं झालं नाही. काय आता लोकसभेच्या निवडणुका येणार आहेत, काय परिस्थिती असेल सोलापूर लोकसभेवर? विकास झालाय का शहरात? विकासच्या ह्याच्यातूनच आपण विकास करायला पाहिजे, असा एक कॅनेटी राहायला पाहिजे. आता तर काही केलेच नाही, तर एक चांगला व्यक्ती आला तर चांगला विनायत करायला हरकत नाही. काय पाहिजे सोलापूरकरांसाठी महत्त्वाचं? एक विकास पाहिजे. विकासाचं काम, रोजगार, बेकारीला हटवणारा चांगला व्यक्ती एक पाहिजे. त्याच्या पुरता प्रयत्न करायला पाहिजे. हे जे दोन देशमुख आहेत,
आणि हे जे खासदार आहेत जोपर्यंत ह्यांना पाडल्याशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही. कारण काय? कारण त्यांचं कामच नाही, हां. कुठलंही काम नाही. आज बघा तुम्ही कुठं काम आहे त्यांचं, कुठलं काम दाखवून द्या म्हणावं त्यांना काम. त्यांनी इलेक्शन लढवतात, पैशाच्या जीवावर लढवतात, त्यांचं एक रुपयाचं काम नाही आहे. हे दोन्ही देशमुख आणि खासदार हे दोन्ही पडले पाहिजे. हे दोन्ही पडल्याशिवाय सोलापूरचा विकास होणार नाही. देशात मोदींचा जादू एवढं नाही 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 मोदीकडे तुम्ही लक्ष देऊ नका. हां. आपण खालच्या लेवल, आपण महाराष्ट्र लेवलची गोष्ट बोलायला. नाही, राज्यात महापालिकेत त्यांची सत्ता होती, राज्यात त्यांची सत्ता होती, केंद्रात बी सत्ता होती, मग विकास काय झाला नाही? झालं ना, केलं नाही ते. हां. हे केलं नाही. दोघं काही कामाचे नाही. ते दोन्ही देशमुख काही कामाचे नाही. दोन्ही देशमुखाला भरपूर मतांनी पाडायला पाहिजे जनताने, आणि त्यांनी परत कधी तोंड दाखवायला नाही पाहिजे सोलापूरला. कुठला खासदार कोण आहे हे नाव माहीत नाही आम्हाला. हां. नाव माहीत नाही, कुठं आहे ते माहीत नाही. ते कधी 5 वर्षात दिसला नाही त्यांनी. असला खासदार निवडून आणलाय. आता कोण आहे तुमच्या चर्चेत? आमच्या चर्चेत तर आम्ही पेपर वाचतो, सगळं वाचतो, सगळं करतो. आता परिणिताई आहे, आता त्यांचं बघावं त्यांचं काय म्हणतं, काय म्हणणं काय नाही. परिणिताई उभारली, त्यांचं काम आहे, विकास आहे, त्यांचं सगळं नाव आहे, सगळं चांगलं आहे. त्यांच्या वडिलांनी चांगले काम केलेले आहेत. पण ऐन वेळा भाजपचा उमेदवार निवडून आले ना 2 वेळा. आलाय ना, त्यावेळेला काँग्रेसचा उमेदवार नव्हता चांगला, चांगला मिळाला नाही. ह्या वेळेला चांगला मिळाला परिणिताई. ह्या वेळेला चांगला मिळाल्यामुळं काँग्रेसच निवडून येणार. विकास काय व्हायला पाहिजे सोलापूरमध्ये? सोलापूरचा विकास काय नाहीच तरी इथं सोलापुरात काय? काय 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 कामगार कंपन्या यायला पाहिजे, मोठमोठे कंपन्या यायला पाहिजे, मोठमोठे नोकरी यायला पाहिजे. सगळंच काम जवळजवळ एका ह्याच्यामध्ये 10,000 माणसं काम करायला पाहिजे, 3 पाळी. त्याचा विकास होत आहे. मोठे सगळे कंपनी मोदी घेऊन चालला तिकडं. सगळं इथल्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पैसे देतात, त्यांनी मोदीने पैसे दिले, त्यांच्या तोंड सुद्धा बंद होत आहे. खलास झालं, सगळ्या कंपन्या तिकडेच चालल्यात. सोलापूरचा कुठलाच विकास नाही. राज्यात आता जे राजकारण सुरू आहे फोडाफोडीचं, हा, तुम्हाला काय वाटतं? हे फोडाफोडी पैसे देऊन दमदाटी देऊन ईडीचं दमदाटी देऊन ईडीचं दमदाटी देऊन सगळा दमदाटी देऊन त्यांना दम देऊन ओढून घ्यायला नाही 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 हे आम्हाला टिकील का ना टिकील हे सांगता येणार नाही. पण मी काय म्हणतो, हे टिकायला नाही पाहिजे. जनता त्यांना जागा दाखवणार. जनता त्यांना जागा दाखवायला पाहिजे. जनता कसल्याही परिस्थितीत त्यांना जनता दाखवायला पाहिजे. सोलापूरचेच का? सोलापूरचंच आहे. आता लोकसभेच्या निवडणुका आलेल्या आहेत. बरोबर आहे. 5 वर्षात 10 वर्षात विकास झालाय का? झाला नसेल तर काय करायला पाहिजे? विकास तसं काही दिसत नाही आहे, पण थोडंफार झालं असेल. रोड वगैरे काय त्या पश्चिम एरियात झालेलं आहे. आमचं पूर्व विभाग आहे ना, इकडं काहीच विकास झालेला नाही आहे. स्मार्ट सिटी प्रकल्प जे आहेत सगळे तिकडेच राबवले गेले. हां, तिकडचे राबवले गेले. आमच्या एरियात म्हणजे दुर्लक्ष झालं थोडं. सोलापूरचा विकास झाला का? उद्योगधंदे नाही झाला. का वाटतं? सोलापूरचं ॲक्च्युली टॅलेंट खूप आहे. इथली मुलं खूप हुशार आहेत, इंजिनियर झालेले आहेत, पण त्यांना नोकरी उदरनिर्वाहासाठी पुण्याला, मुंबईला, बेंगलोरला जावं लागते. म्हणजे काहीतरी उद्योग यायला पाहिजे, एस्पेशली सॉफ्टवेअरसाठी. त्या मुलांसाठी त्यांच्यासाठी काहीतरी पाहिजे. हे राहू द्या बरं. अरे सांग. काय वाटतं सोलापूरचं आता इलेक्शन आलेलं आहे, कोण आहे तुमच्या मनात? खासदार केला कोण आहे? हेच एरिया आम्ही हेच एरिया. खासदार केला कोण आहे? कोणाला मतदान करणार? काय तसं सांगतो. विकास झाला का सोलापूरचा? विकास तर हे काय वेळेवर पाणी नाही, वेळेवर रस्ते तर अजून खराबच आहे पाहिजे तसं. स्मार्ट सिटी असून रस्त्याचा व्यवस्थित अजून निर्वाळा नाही आहे. मग येणाऱ्या इलेक्शनला बदल दिसेल का नाही? जनता बदल करणार की नाही? हा विकासाच्या मुद्द्यावर. चांगला खासदार पाहिजे सोलापुरात. खासदार मेन लक्ष नाही आहे. काय अपेक्षा म्हणजे खासदार कसा पाहिजे आपल्याला? म्हणजे खासदार म्हणजे धडाडीच पाहिजे, सगळीकडं येतो म्हणजे लक्ष द्यायला पाहिजे एकाकडं. हा, विकासासाठी झटणारा. जर खासदार निवडून आला तर त्यांनी काय करायला पाहिजे सोलापूर? हा पाहिजे प्रत्येक वार्डात, प्रत्येक एरियामध्ये ज्या त्या कार्यकर्त्याकडून कामाचं पाहणी करून, अगर लक्ष होत नसेल त्यांच्याकडून हे करून निधी द्यायला पाहिजे. एवढा आपण मतदान करताना जात बघायला पाहिजे, पक्ष बघायला पाहिजे की विकास बघायला पाहिजे? शेवट कुठलीही जात येऊ दे, पक्ष राहू दे, विकास व्हायला पाहिजे महत्त्वाचा सोलापुराचा विकास. हा. जनता आता यावेळेस करणार विकास?
जनता का खासदार हा मतदानातून विकास करणार का त्यांनी? आणि खासदार करायला पाहिजे. जनता काय निवडून येण्यासाठी खासदार येते जवळ, नंतर लक्ष द्यायला पाहिजे ना पुढचं, ते महत्त्वाचं आहे. हा निवडणूक आलं जवळ, मग आम्हाला मतं द्या, आम्हाला मतं द्या, एवढंच फक्त आले मत, विषय संपलं की संपलं. परत हेच महत्त्वाचं आहे. पुढचं सगळं कार्यकर्त्याकडून वेळोवेळी लक्ष घेऊन हे जातीने म्हणजे काम व्हायला पाहिजे. आता चिमणी पाडून किती वर्ष झाले, किती महिने झाले, 10 महिने झाले. विमानसेवा जर झालं तर म्हणजे प्रगतीला हातभार लागेल. चांगल्या मोठ्या कंपनी डेव्हलप झालं तर हा? झालं सोलापूर, पुण्या मुंबई सारखं. महत्त्व विमानसेवा व्हायला पाहिजे. म्हणजे आज 2 वर्षांनी तर झालंच असं, व्हायलाच पाहिजे. विमानसेवा व्हायला विमान उडीन अजून. पाहिजे. चिमणी पाडून बी जूनला पाडलं, अद्याप विमानचं काय कोणाचा आवाज बी देत नाही आहे त्या बाबतीत. सगळा हा. चिमणी डाली भूर. हा. आता लोकसभेच्या निवडणुका येणार हो आहेत. हो गेल्या 10 वर्षात सोलापूरचा विकास झालाय का? विकास व्हायला जरा कमी आहे. हा. हो विकास आणि मनात तसा नाही झाला. हां आता कोण आहे तुमच्या मनात उमेदवार? लोकसभेला उमेदवार मतदान करताना तुम्ही जात बघणार, पक्ष बघणार की विकास बघणार? आपल्याला जात पण पाहिजे, पक्ष पण चांगला पाहिजे. हां. हां आणि विकास विकास पण पाहिजेच. झाले का विकास पण? विकास तसं म्हणावं तसं नाही झाला, 50-60% झाला आहे. हां. हां काय झाले काम सोलापुरात, काय सुधारलं? हे काय स्मार्ट सिटी म्हणून आपले रस्ते झालेत. जरा पाण्याचा अभाव पण कमी आहे, तरी पाणी मिळतं. पाणी उजनीतच नाही तर तिथं देतील तर कसं पाणी आहे, असं चाललेलं आहे. कोण आहेत आता खासदारकीच्या रेसमध्ये? पेपर वगैरे वाचत असेल. सोलापूरला कोण आहे खासदार? खासदारच्या रेसमध्ये परिणिती शिंदे आहे म्हणतात. हां. हां प्रणिती शिंदे. हां का? काय तिनं तिकडची कामं केले म्हणतात काँग्रेसचे, हां. मग इकडचं काय तिनं आहे म्हणतात तिने. हां भाजपकडून कोण आहेत चर्चेला? भाजपकडून कोण येतो? भाजपकडून विजय कुमार देशमुख मालक म्हणते ते. सोलापूरमध्ये काय व्हायला पाहिजे, म्हणजे उद्योग वाढीसाठी, रोजगार वाढीसाठी काय करायला पाहिजे? काय उद्योगवाडी आहे तशीच आहे बघा. हां दुसरं काय सुधारणा नाही. मुलांना नोकऱ्या नाहीत, मुलांना काम नाही, का नाही. ते काय शरद पवारने तेवढं काढले म्हणले ते का IT पार्क. हा IT पार्क ते तसंच थांबलंय. उद्घाटन झालं अजून हा, इकडे विमानतळ थांबलं गेलं 16 वर्ष झालं. गोरामणीचं. हा बोरामणीचं काय सुधारणा म्हणावं तशी नाही झालेली. हां काय वाटतं एक नागरिक म्हणून, जसं पुणे मुंबई डेव्हलप झालं आहे, हां तसं सोलापूर नाही. काय आहे? सोलापूर एक खेडेगाव असल्यासारखंच आहे, अजून तसंच आहे. बाहेरचे लोक काय म्हणतात आले की सोलापूरला पाहुणे वगैरे? पाहुणे काय सुधारणा आहे तुमच्या सोलापूरची म्हणतात. हां. हां हाय तसंच आहे म्हणतात. हां पाणी किती दिवसाला आहे? पाणी पहिलं 5 दिवसाला येत होतं, आता 8 दिवसाला आलं. पाणी गडोळ यायला लागलंय. हां पिवळं पाणी यायला. तिथं का नाही का? काय लक्ष द्या होय म्हणते, एक जण देते एक जण नाही म्हणते. लोकसभा आता निवडणुकीत मतदान करणार तुम्ही? हा करावंच लागतं आता. हां कोण करणार? भारतीय जनता पार्टीला करावं लागतं. हां. 10 वर्षात झालं नाही म्हणते की विकास भाजप? नाही झालं तर पण आता करावं लागतं. नाही समाज तर तिकडंच आहे आमचा सर्व. हां. हां जोशी समाज तिकडे. हां भाजपला मतदान करणार? भाजपलाच करावं लागतं.